मित्रांनो थोडं पुढं आल्यावरती आपल्याला इथं चपटदान मारुतीची ही मूर्ती बघायला मिळते आहे. आणि ही मूर्ती दोन्ही बाजूनी पण याला हे बनवलेलं आहे. या साईडने पण तुम्ही पाहिलं तर चपटदान मारुती तुम्हाला दिसेल किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ. आणि जर इथं पाहिलं तुम्ही या बाजूला तर संपूर्ण आत्ता हे नवीन बनवलं आहे, पण इथं पहिले जुना जो दगडातला दरवाजा असेल. आणि या साईडला इकडं हा बुरुज संभाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली पहिली आणि पूर्ण अखंड पाषाणात बनवलेली ही मूर्ती. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललो आहे ढवळगड या किल्ल्याला भेट द्यायला. ढवळगड हा असा अपरिचित किल्ला आहे. किल्ला छोटा आहे, पण जर तिथली आपण भौगोलिक परिस्थिती पाहिली तर खूप महत्त्वाचा किल्ला असा होता. हा किल्ला बुलेश्वर डोंगर रांग, पुरंदर बुलेश्वर जे आपलं महादेवांचं मंदिर आहे त्या डोंगर रांगेत येतो. आता पुण्यापासून त्याचं अंतर एक 50 ते 55 किलोमीटर आहे. सासवडून त्याला जावं लागतं. आता सकाळचे 6:30 वाजता आहेत, आम्ही निघतो आहे. आणि आज आपल्यासोबत असणार इकडं रोहित, तो रेडी झाला आहे. आता निघूयात आपण. तर मित्रांनो आत्ता आपण आहोत बोबदेव घाटाच्या रोडला. आणि इथून पाहू शकता संपूर्ण आपल्याला पुण्याचा जसं व्ह्यू मिळतो आहे. तर वर का आम्ही थांबणार नाही, त्याच्यामुळं इथंच थांबले 2 मिनटं आणि मग जाऊ डायरेक्ट घाट झाल्यावरती सासवडला. तर मित्रांनो आत्ता आपण आहोत अंबाळे या गावात. असं तिथं मागं या साईडला गाव आहे, तो तुम्हाला दिसत असेल तो जुना वाडा आहे. तिथून सरळ इकडे यायचं हनुमान मंदिरापासून. आणि मग इथं आला की तुम्हाला ही पाटी दिसेल ढवळगडाची. इथून पूर्ण डांबरी रोड आहे जो आपल्याला वर घेऊन जातो. आता आम्ही चुकलो, आम्ही गुगल मॅपनी आतून दाखवते, पण ह्या डांबरी रोडनी जा, कारण रोड चांगला आहे. मित्रांनो आत्ता आपण बेसला आलो आहे ढवळगडाच्या. आणि इथंच आपल्याला जर मागं पाहिलं तर चुन्याचा घाणा दिसतो आहे. जसं की आपण बऱ्याच किल्ल्यांवरती चुन्याचा घाणा पाहिलेला, ज्याचा यूज जे काही किल्ल्याचं बांधकाम असेल त्याचं मिश्रण वगैरे करण्यासाठी यूज केला जायचा. आणि असं काही या बाजूला इकडं आपल्याला किल्ला दिसतोय. आणि इथंच आपल्याला आता दादा भेटले जे लोकल एरियातले कुरळी कांचनला राहतात, ते आता दर्शनाला आलते वरती. आणि गाड्या पण अशा भरपूर वर जातात, पण आता आम्ही या बाजूने जातोय जस्ट दगडातून. खरं तर याला मागून पण येतं मागच्या गावातून, पण तो ट्रेक जरा मोठा आहे. सो आता आपण जाऊ आणि करूया ट्रेक. 8:30 वाजलेत आपल्याला यायला. सकाळी आपण कमीत कमी मला वाटतं 6:30ला निघालो होतो. तर जाऊयात आता. तर मित्रांनो जिथं आपण गाडी आलो तिथून 2च मिनटात आपण इथे येऊन पोहोचलो आहे, जिथं आत्ता ह्या अशा नवीनच पायऱ्या बनवल्यात. इथं किल्ल्याची पाटीसुद्धा आहे. आणि तर जाऊयात आपण इकडून वरती. तर मित्रांनो थोडं पुढं आल्यावरती आपल्याला इथं चपटदान मारुतीची ही मूर्ती बघायला मिळते आहे. आणि ही मूर्ती दोन्ही बाजूनी पण याला हे बनवलेलं आहे. या साईडने पण तुम्ही पाहिलं तर चपटदान मारुती तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता आपल्याला किल्ल्याचा बुरुज आणि भिंत दिसते जी आता संपूर्ण पडलेली आहे. आणि मला वाटतं किल्ल्यावरती एवढंच एक बाकी आहे बघायला अवशेष. बाकी मंदिर आहे, पण अशी तटबंदी वगैरे ही एवढीच तुम्हाला इथं बघायला मिळेल. मित्रांनो थोडं पुढं आल्यावरती आपल्याला इथं गणपती बाप्पाचं छोटं असं मंदिर बघायला मिळतं आहे. आणि ही मूर्ती पण मे बी जुनी असेल. आणि या साईडला इकडं गडाचं प्रवेशद्वार. तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ. आणि जर इथं पाहिलं तुम्ही या बाजूला तर संपूर्ण आत्ता हे नवीन बनवलं आहे, पण इथं पहिले जुना जो दगडातला दरवाजा असेल. आणि या साईडला इकडं हा बुरुज हा अजून तसाच आहे, पण
या ठिकाणी जर पाहिलं तर अजून तिथं पण काही क्रॅक्स गेलेले आहेत आणि वरच्या बाजूला डायरेक्ट वीटकामच केलं आहे, प्लस या साईडला दगडं लावलेत. सो हे आत्ता वरचं आत्ता केलं आहे, पण खालचं तरी जुनं वाटते. तर जाऊयात आता आत. तर मित्रांनो, दरवाजाच्याच इकडं उजव्या बाजूला इकडं आपल्याला हे देवळीसारखं बघायला मिळते आणि या साईडला पण काही आपल्याला इकडे भिंती वगैरे आहे, जी आपल्याला खालून दिसती भिंत ती हीच भिंत आहे. ही भिंत आहे ती, जी संपूर्ण आत्ता पडलेली आहे. हे पहिलं असं संपूर्ण असेल आणि या ठिकाणी इथं आपल्याला भलं मोठं असं हे टाका बघायला मिळते. ॲक्च्युली हे टाका बघून असं तरी एक अंदाज लावता येईल की हे मे बी पेशवे काळात हा बांधला असेल, कारण जे टाकी हे पूर्ण कातळात वगैरे नाही आहे, त्याला थोडं सिमेंट वगैरे पण लावलेलं आहे. सो मे बी पेशवे काळातली हा पूर्ण किल्ल्याचं बांधकाम केलं असेल. पाणी वगैरे नाही आहे आणि समोरच इकडं आहे ढवळेश्वर महादेव मंदिर. तर मित्रांनो, महादेव मंदिराच्या समोरच या बाजूला इथं तुम्ही पाहू शकता अजून एक हे टाकं आणि हे आता जाळी वगैरे वरतून बसवली. पाणी आहे थोडंफार त्याच्यात. नंतर खाली तुम्ही नेट पाहिलं, तुम्हाला ज्याच्यावर ते ऊन दिसत असेल ते खांब आहे. सो हे खांब टाकं आहे आणि भरपूर आहे, खाली खोल असणार आहे. तर मित्रांनो, ढवळेश्वर मंदिराच्याच बाहेर इथं आपण पाहू शकतो एक नंदी आहे, जो पूर्ण आत्ता भग्न अवस्थेत आहे. आणि आता जाऊ आतमध्ये दर्शन घेऊ. मित्रांनो, आता आपलं दर्शन झालं आहे आणि ही दुसरी बाजू आहे किल्ल्याची. समोर जर तुम्ही पाहिलं तुम्हाला ते 2 रेल्वेचे ट्रॅक दिसत असतील. जो काही ट्रॅक होतो ना, तो तिकडं जे गाव आहे ते 2 मंदिरं दिसत आहेत ना, तिथून आपल्याला गाडी लावून असं यावं लागलं असतं पायी पूर्ण, किंवा इथं कुठेतरी गाडी लावून असा ट्रॅक होतो हा. आणि पूर्ण ह्या डोंगरावरून ह्या बाजूनी वरती येतो आपण. हे रेल्वेचे ब्रिज आहेत मध्ये क्रॉस करायला. तर आणि ह्या बाजूने जिथून आपण आलो तिथून डायरेक्ट गाडी जी आहे ती वर येते. आता आपलं दर्शन वगैरे झाले आणि बघूयात मग तिकडं संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे तर तिथं जाऊयात. तर मित्रांनो, मंदिराच्या बॅक साईडला पण ह्या साईडला इकडं आहे हे होम हवन करायचं. इकडे तुळशी वृंदावन आहे आणि इथे एक आनंदी आहे. आता तर नेमकं बघू आतमध्ये काय आहे इथं. काय नाही आहे आत, मंदिरासारखंच आहे, काही नाही आहे. तर मित्रांनो, याच बाजूला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला पुतळा, जो सह्याद्री प्रतिष्ठानने इथं लावला आहे. आणि असा पुतळा सिंहासनावर बसलेला हा पहिलाच आहे. बाकी आपण भरपूर पाहिले, पण सिंहासनावर तो इथंच आहे. मित्रांनो, ढवळगडाचा जो एंड पॉईंट आहे त्याच्याहून आपल्याला समोर इकडे जर दिसलं तुम्हाला, मी झूम करून दाखवते, ह्याच्या समोर दिसतंय ना खूप धुकं सध्या, तर हे आहे वज्रगड आणि पुरंदर. इथून मल्हारगड पण दिसतो असं म्हणतात, पण मला काही दिसत तर नाही आहे या बाजूला कुठं. मल्हारगड तो सासवडच्या बाजूला इकडं, मे बी या डोंगर रांगांच्या पलीकडं असेल मल्हारगड. तर मित्रांनो, आता आपण पूर्ण एंड पॉईंटला आलो आहे
देवळगडच्या इकडं पाहू शकता हे आहे संभाजी महाराजांचं इकडं स्मारक इथं. आणि आता हा एंड पॉईंट इथून पुढं काही नाही आहे खाली. आणि फारसं आपण जर पाहिलं तर याला असे काही तटबंदी वगैरे ह्या बाजूला सुद्धा आपल्याला दिसत नाही आहे. जे काय आहे ते तेवढंच तिथं दिसतंय. ॲक्च्युली आता या किल्ल्याचा इतिहास असा फारसा अवेलेबल नाही आहे. 1932 साली जे पुस्तक प्रकाशित झालं होतं किल्ले पुरंदर, त्याच्यामध्ये ह्या किल्ल्याचा संदर्भ आढळतो. हा जो किल्ला आहे हा आहे भुलेश्वर जी डोंगर रांग आहे त्याच्यामध्ये. आणि मे बी जे इकडच्या घाटवाटा असतील त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठीच हा बांधला असावा. आणि जे बुरुज वगैरे आपण पाहतोय ते पाहून पण असं वाटतं की हा मे बी पेशवे काळात किंवा त्याच्या थोडंसं आधी बांधला असेल. तर मित्रांनो हीच आहे ती संभाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली पहिली आणि पूर्ण अखंड पाषाणात बनवलेली ही मूर्ती. आणि एकदम असं मूर्तीकडे बघून म्हणजे असं म्हणजे काय म्हणतो आपण ऊर भरून येतोय. मित्रांनो वेळ झाली आहे हा व्हिडिओ इथं संपवण्याची. नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, तुमच्या भावना कमेंटद्वारे कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.